बाळांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये युनिट 3 मधील 3.4 लेट्स मार्च हा टॉपिक सुरू केलेले आहोत. एक जगप्रसिद्ध असे भारतीय समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांची जीवनकथा त्यांच्याच शब्दामधून आपण पाहत आहोत. बाल कामगाराच्या विरुद्ध कैलाश सत्यार्थी यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. आजपर्यंत त्यांनी 83,000 पेक्षा जास्त मुलांना मुक्त केले. त्याचबरोबर त्या मुलांना सोडत असताना आलेले अनुभव या टॉपिकमध्ये सांगितलेले आहेत. अनेक संकट अनेक अडचणींना तोंड देत हे महान असे ते कार्य करतायत. अनेक प्रश्नांचे उपाय आपल्यामध्येच असतात, फक्त आपण त्यांना शोधलं पाहिजे असे मत कैलाश सत्यार्थी यांचं आहे. की जे आपण पार्ट फर्स्ट मधील शेवटच्या पॅसेजमध्ये पाहिलो, आता सेकंड पार्ट चालू करतोय. सेकंड पार्टमध्ये कैलाश सत्यार्थी काय म्हणतात बघा. वी कॅन डू इट. आपण हे करू शकतो. आपण हे करू शकतो. यू मे आस्क दॅट व्हॉट कॅन वन पर्सन डू. कैलाश सत्यार्थी म्हणतात एक व्यक्ती काय करू शकेल असं कदाचित तुम्ही विचारू शकाल. एक व्यक्ती काय करू शकेल असं कदाचित तुम्ही विचारू शकाल. आय वुड रिकॉल अ स्टोरी ऑफ माय चाइल्डहुड. कैलाश सत्यार्थी त्यांच्या बालपणीची एक गोष्ट, एक अनुभव या ठिकाणी सांगतायत. ते म्हणतात की माझ्या बालपणाची एक गोष्ट मी आठवेन. एका बालपणीची गोष्ट मला आठवते. अ हेवी फायर हॅड ब्रोकन आउट इन द फॉरेस्ट. एकदा काय झालं, एका जंगलामध्ये प्रचंड आग लागली होती. प्रचंड वणवा पेटला होता. एकदा एका जंगलामध्ये खूप मोठा वणवा पेटला होता. ऑल द एनिमल्स वर रनिंग अवे इन्क्लुडिंग लॉयन द किंग ऑफ फॉरेस्ट. त्या जंगलाचा राजा सिंह या सहित सर्व प्राणी त्या आगीपासून स्वतःचे बचाव करण्यासाठी पळत होते, धावत होते. बघा, ऑल द ॲनिमल्स वर रनिंग अवे इन्क्लुडिंग लॉयन द किंग ऑफ द फॉरेस्ट. त्या जंगलाचा राजा सिंहासहित सर्व प्राणी तेथून धावत होते. सडनली then he saw a tiny bird rushing towards the fire. अचानकपणे ते सर्व प्राणी धावत असताना सिंह एका छोट्याशा पक्ष्याला त्या आगीच्या दिशेने जातेले पाहिला. अचानकपणे सिंह त्या एका छोट्याशा पक्ष्याला आगीच्या दिशेने धावतेले पाहिला. बाजू सर्व प्राणी स्वतःचे जीव वाचवण्यासाठी आगीपासून दूर पळत होते. मात्र तो एक छोटासा पक्षी त्या आगीच्या दिशेने पळत होता. बाजू हे त्या सिंहाने पाहिले. Then he asked the bird, what are you doing? मग त्याने पक्षाला विचारले, हे तू काय करतो आहेस? तेव्हा त्या सिंहाने त्या पक्षाला विचारले, हे तू काय करीत आहेस? टू द लॉयल सरप्राईज द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. बघा, त्या पक्षाने काय उत्तर दिले, कोणते उत्तर दिले? अक्षरशः त्या सिंहाला सुद्धा आश्चर्य वाटले.
की तो पक्षी म्हणाला मी तो वनवा विझवण्यास जात आहे. बानू एका त्या छोट्याशा पक्षाला की तो प्रचंड मोठा वनवा विझवणे सोपे होते का? नक्कीच नाही. बघा मग यामधून कोणता संदेश मिळतो? तो पक्षी त्या सिंहाला म्हणाला की मी तो आग विझवण्यास जात आहे. The lawyer laughed and said, "How can you do it keeping just one drop of water in your beak?" तो सिंह खूप मोठ्याने हसू लागला त्या गोष्टीवरती आणि म्हणाला, तुझ्या चोचीमध्ये एक थेंब पाणी घेऊन तू हे कसं काय करू शकशील? सिंहाला गंमत वाटले. सिंह मोठ्याने हसू लागला आणि त्या पक्षाला म्हणाला, तुझ्या छोट्याशा चोचीमध्ये एक थेंब पाणी घेऊन तू आग विझवणार कसं काय? तू आग कसं काय विझवू शकशील? द बर्ड वॉज ॲडॅमंट दृढ निश्चयी. अँड शी सेड, आय एम डुईंग माय बीट. की तो पक्षी खूप दृढ निश्चयी होता. तो पक्षी ठामपणे म्हणाला, मी माझे प्रयत्न करीत आहे. मी माझे प्रयत्न करत आहे. मी माझा वाटा उचलत आहे. बघा बाळांनो की त्या पक्षाने त्याचे कर्तव्य जाणले. जर त्या पक्षाप्रमाणे सर्व प्राणी त्यांचे कर्तव्य जाणले असते आणि सर्व पक्ष्यांनी त्यांचे प्रयत्न केले असते तर तो वनवा विझवू शकला असता. सर्वांनी जर आग विझवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या परीने तर कदाचित ते आग विझवू शकले असते. बघा याचा अर्थ कितीही संकट मोठं असून दे, कितीही अडचण मोठं असून दे, घाबरायचं नाही, खचायचं नाही. फक्त आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचं. फक्त आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचं. जो कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला यश मिळतंच बाळांनो. म्हणून की न खचता न घाबरता. बघा बाळांनो त्या छोट्याशा पक्षाकडून की एक जीवनाचं तत्वज्ञान शिकायला मिळतं. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलो, आपण आपली जबाबदारी उचलली तर नक्कीच आपण कोणत्याही संकटामधून बाहेर पडू, आपण यशस्वी होऊच. 18 years ago, millions of individuals marched across the globe. 18 वर्षाच्या पूर्वीचे घटना सांगतायत. 18 वर्षापूर्वी लाखो लोक जगभरामध्ये मोर्चा काढला. 18 वर्षापूर्वी बाळांनो लाखो लोकांनी जगभरामधून मोर्चा काढला. अँड डिमांडेड अ न्यू इंटरनॅशनल लॉ फॉर द ॲबॉलिशन नष्ट करणे ऑफ वर्स्ट फॉर्म ऑफ चाइल्ड लेबर अँड इट हॅज हॅपन. वी डिड इट. मिलियन्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिड इट. बाळांनो बघा की 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरामधून मोर्चा काढला आणि सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या निर्मूलनासाठी, बालमजुरी संपूर्ण नष्ट करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय कायद्याची मागणी केली. परत बाळ सांगतोय की बालमजुरीचे जे वाईट रूप होतं ते वाईट रूप नष्ट करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय कायदा व्हावा अशी त्या लोकांनी मागणी केली आणि ती मागणी मान्य झाली. लाखो लोक एकत्र येऊन तो कायदा पास करून घेतला. याचा अर्थ जर सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच आपण यशस्वी होतो. आपण असे अनेक संकट, अनेक अडचणी नक्कीच दूर करू.
लक्षावधी लोक एकत्र येऊन तो कायदा मान्य करून घेतला आणि बाळू जो कोणी 14 वर्षाच्या आतील मुलाकडून काम करून घेईल किंवा कामाला जर त्यांच्या कारखान्यामध्ये किंवा हॉटेलमध्ये ठेवून घेतले तर की कायद्याने त्यांच्यावर गुन्हा होतो असा हा कायदा ते मान्य करून घेतले. फ्रेंड्स, वी लिव्ह इन एज ऑफ रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, अत्यंत गतिशील जागतिकीकरणाच्या काळात आपण राहत आहोत. रॅपिड ग्लोबलायझेशन. मित्रांनो, आपण अत्यंत जलदपणे होणाऱ्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये जगत आहोत. वी आर कनेक्टेड थ्रू हाय स्पीड इंटरनेट. आज आपण उच्च गतीच्या इंटरनेटने जोडले जात आहोत. आज कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती संपूर्ण शिक्षण क्षेत्र इंटरनेटच्या जोरावर सुरू आहे. आज तुम्ही यूट्यूबवर जे काही शिकता ते आज फक्त इंटरनेटमुळे, संपूर्ण जग इंटरनेटमुळे जोडले गेले. बाळांनो, कोणतंही लेक्चर, कोणतंही व्याख्यान कोठूनही तुम्ही ऐकू शकता. म्हणजेच आज आपण हाय स्पीड इंटरनेटने जोडले जात आहोत. वी एक्सचेंज आवर गुड्स अँड सर्व्हिसेस इन वन सिंगल ग्लोबल मार्केट. काय म्हटलं बघा की एकाच जागतिक बाजारपेठामध्ये आपण आपल्या वस्तूंचे, सेवांचे देवाणघेवाण करीत आहोत. कोणतीही वस्तू आपण एक्सपोर्ट करतो, इम्पोर्ट करतो. बघा, आज आपण आपल्या वस्तू, आपली सेवा एका जागतिक बाजारामध्ये त्यांची देवाणघेवाण करीत आहोत. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. हजारो विमाने आपल्याला जगाच्या एका कोपऱ्यामधून दुसऱ्या कोपऱ्याकडे जोडत आहेत, नेत आहेत. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. हजारो विमाने बाळांनो दररोज आपल्याला जगभराच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत जोडत आहे. बट देर इज वन सिरियस डिस्कनेक्ट अँड देर इज अ लॅक ऑफ कंपॅशन. पण एकच डिस्कनेक्ट आहे बाळांनो, एकच. काय म्हटलं बघा, एकच गंभीर असा डिस्कनेक्शन, एकच गंभीर असा दुवा आहे. परत वाक्य वाचतोय. But there is one serious disconnect. There is a lack of compassion. Compassion, प्रेम, स्नेह, आपुलकी, माया, ममता, करुणा. आपण सर्वत्र अनेक गोष्टींनी जोडले जात आहोत. पण या टेक्निकल युगामध्ये, या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रेम, आपुलकी, माया संपत चाललेली आहे. ह्युमन टच हॅज बीन गॉन. मानवी स्पर्शच दिसत नाही आहे बाळांनो यामध्ये. बाळांनो की प्रेम, आपुलकी, करुणा या गोष्टी एकमेकांच्यामध्ये दिसत नाही आहेत. हीच खूप गंभीर अशी डिस्कनेक्शन आहे. लेट अस inculcate and transform these individuals compassion into global compassion. म्हणून चला, जे वैयक्तिक प्रेम आहे, वैयक्तिक आपलेपणा आहे, स्नेह आहे, ते जागतिक प्रेम, जागतिक स्नेहामध्ये विकसित करूया, रूपांतरित करूया. म्हणजे सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने, स्नेहाने वागूया. फक्त आपल्याच लोकांशी चांगलं वागायचं, फक्त आपल्याच लोकांशी आपुलकीनं वागायचं. यापेक्षा संपूर्ण जग हे आपले कुटुंब आहे आणि सर्वांशीच प्रेमानं, स्नेहानं आपण वागलं पाहिजे. ही जाणीव आपण नक्कीच आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे.
Let us inculcate and transform these individuals' compassion into global compassion. चला, यासाठी आपण काय करूया? आपल्या मनामधील वैयक्तिक जे काही चांगल्या गोष्टी आहेत, प्रेम, आपुलकी, माणुसकी, या सर्व गोष्टी सर्वांना देऊया. जागतिक कंपॅशन त्याला बनवूया, करुणेचे जागतिकीकरण करूया. लेटस ग्लोबलाइज कंपॅशन, आपण प्रेमाचे, स्नेहाचे, आपलेपणाचे जागतिकीकरण करूया. फक्त आपल्याच लोकांच्या सोबत मायेने, आपुलकीने न राहता सर्वांशीच चांगले राहूया. महात्मा गांधी said, if we are to teach real peace in this world, we shall have to begin with the children. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले, जर आपल्याला या जगभरामध्ये खरी शांतता शिकवायची असेल, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी असे म्हणाले एकदा की या जगभरामध्ये आपल्याला जर खरी शांतता शिकवायची असेल तर आपल्याला ती आपल्या लहान मुलांच्या पासून सुरू करावे लागेल. लहान मुलांच्या सोबत तुम्ही चांगले राहा, लहान मुलांच्या सोबत तुम्ही प्रेमाने वागा, लहान मुलांना त्यांचे स्वातंत्र्य द्या, तरच जगभरामध्ये शांती प्रस्थापित होईल. I humbly add, let us unite the world through compassion for our children. लेखक काय म्हणतात, मी विनम्रपणे सांगतो, आपल्या मुलांच्यासाठी प्रेमाद्वारे, स्नेहाद्वारे, आपुलकीद्वारे जगाला एकत्रित बांधूया, जगाला एक संघ ठेवूया. आपल्या मुलांच्यासाठी की प्रेम, आपुलकी, करुणेमधून या संपूर्ण जगाला एकत्रित बांधूया, एक संघ ठेवूया. I ask, whose children are they who teach footballs and never played with one? कैलाश खत्यार्थी म्हणतात की जी मुले फुटबॉल शिवण्याचं काम करतात पण त्यांना खेळण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, ही मुलं कुणाचे? आपल्या मुलांना आपण फुटबॉल हे खेळायला देतो, पाहिजे ती देतो, पण जी मुले फुटबॉल बनवण्याच्या कारखान्यामध्ये काम करतात, फुटबॉल शिवण्याचे काम करतात, पण त्यांच्या नशिबी त्या फुटबॉलने खेळण्याचं भाग्य मिळत नाही, पण त्या मुलांना फुटबॉल खेळता येत नाही, ही मुले कोणाची आहेत? Whose children are they who harvest coca and had never tasted chocolate? कोको म्हणजे बाळू की चॉकलेट बनवण्याची पावडर, ज्यापासून चॉकलेट बनवतात, तसे कोको आणि कोकोचं उत्पादन घेतले जाते बाळू. कैलाश सत्यार्थी म्हणतात की जी मुले कोको पिकवितात, कोकोच्या त्या शेतामध्ये कष्ट करतात, कोको उत्पादित करतात, पण त्यांना त्या चॉकलेटची चव घेण्यास मिळत नाही, त्याच्या नशिबात चॉकलेटची चव घेता येत नाही. मात्र त्यांना खूप चॉकलेट बनवण्यासाठी ते कष्ट करतात, पण त्यांना ते चॉकलेट खाऊ शकत नाहीत. ही मुले कोणाची आहेत? Whose children are they who are dying of Ebola? इबोला या संसर्गजन्य रोगापासून मरणारी मुले कोणाची आहेत? काही वर्षापूर्वी जसा कोरोना आला, तसे काही वर्षापूर्वी इबोला नावाचा एक संसर्गजन्य रोग आला होता. त्या संसर्गजन्य रोगाने अनेक मुले, अनेक लोक मृत्युमुखी पावले. आणि ही मुले कोणाची आहेत? Whose
चिल्ड्रन आर दे हू आर किडनॅप्ड अँड हेल्ड होस्टेज. काही मुलांचे अपहरण करून पोलीस ठेवले जातं. ही मुले कोणाची आहेत? काही मुलांना पैशासाठी किंवा अन्य त्यांच्या कौटुंबिक वादातून त्यांचं अपहरण केलं जातं आणि पोलीस ठेवलं जातं, बंधनात ठेवलं जातं. ही मुले कोणाची आहेत? कैलास सत्यार्थी म्हणतात दे आर ऑल आवर चिल्ड्रन. ही सर्व मुले आमचीच आहेत. दे आर ऑल आवर चिल्ड्रन. ही सर्व आमचीच मुले आहेत. आय रिमेंबर an 8 years old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. बघा, बाळांनो, इंटरजनरेशनलचा अर्थ पिढ्यानपिढ्या, इन्व्हॉल्विंग सेव्हरल जनरेशन्स. पिढ्यानपिढ्या फ्रॉम स्टोन क्वारीज. स्टोन क्वारीज दगडाची खाण. बघा, पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीमध्ये मजुरी करणाऱ्या एका 8 वर्षाच्या जेव्हा मुलीला आम्ही सोडविलो तेव्हा ती घटना मला आठवते. बघा, परत एक उदाहरण सांगतायत. आय रिमेंबर an 8 years old girl we rescued from intergenerational forced labor from stone quarries. पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीमध्ये मजुरी करणाऱ्या एका 8 वर्षाच्या मुलीला जेव्हा आम्ही सोडविलो तेव्हा ती घटना मला आठवते. When she was sitting in my car right after her rescue, she asked me, why did you not come earlier? तिच्या सुटकेनंतर जेव्हा ती माझ्या कारमध्ये माझ्या बाजूला येऊन बसले तेव्हा ती मला पहिला प्रश्न विचारले, तुम्ही या लवकर का आला नाही? मला सोडवण्यासाठी याआधी तुम्ही का आला नाहीत? किती त्रास, किती यातना ते सहन करत असतील. 8 वर्षाची मुलगी, कल्पना करा बा, फक्त 8 वर्षाची मुलगी की ज्यांचं वय खेळण्याचं, शिकण्याचं असतं, हट्ट करण्याचं असतं, त्यांची आपण लाड पुरवायची असतात. पण अशा 8 वर्षाच्या मुलीकडून दगडाच्या खाणीमध्ये काम करून घेतलं जात होतं. किती त्रास त्या मुलीने सहन केली असेल. आणि जेव्हा त्या मुलीला सोडवलं गेलं तेव्हा ती मुलगी पहिला प्रश्न विचारले की यापूर्वी काका तुम्ही का नाही आलात? याच्या आधी तुम्ही का नाही आलात? बघा बा, या एका उदाहरणावरून आपल्याला कळतं की समाजात असे किती मुली आणि किती मुले त्रास सहन करत असतील, काही लोकांच्या त्रासाखाली जगत असतील. अशा मुलांना अशा आपली गरज आहे बाळांनो, त्यांना सोडवण्याची गरज आहे. कैलास सत्यार्थीसारख्या असंख्य समाजसेवकांची गरज आहे आणि अशा समाजसेवकांना आपण मदत करण्याची गरज आहे. बाळांनो, कल्पना करा, आपल्या घरात 5, 6, 7, 8 वर्षाची मुलं असतात, 10 वर्ष मुलं आहेत, 14 वर्षाच्या खाली मुलं प्रत्येकाच्या घरी असतात. फक्त कल्पना करा, 7, 7 व 8 वर्षाची एक मुलगी आहे, तिच्यासोबत आपण कसं वागतो? तिच्या आपण लाड पुरवितो, हवं नाही ते सर्व काही देतो. जर त्या 8 वर्षाच्या मुलीला खूप कष्टदायक आपण काम लावलो तर त्या मुलीच्या आईवडिलांना काय वाटेल? किती त्रास होईल? आईवडिलांना इतका त्रास होत असेल तर त्या काम करणाऱ्या 8 वर्षाच्या मुलीला किती यातना आणि किती त्रास होत असतील. फक्त याची कल्पना करा यावरून की काही लोक किती दृष्ट प्रवृत्तीचे आहेत आणि कैलास सत्यार्थी यांचं काम किती मोठं आहे याची प्रचिती नक्कीच आपल्याला येते. आणि म्हणून कैलास सत्यार्थी विनंती करतातच, त्याचबरोबर आपण
एक सामाजिक जबाबदारी म्हणून ज्या ज्या ठिकाणी 14 वर्षाच्या आतील मुलं काम करत असतील तर त्या मुलाला सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्या संबंधित अधिकाऱ्याला भेटून त्याच्याबद्दल आपण तक्रार केली पाहिजे. पोलीस स्टेशनला जाऊन आपण तक्रार करू शकतो, कारण 14 वर्षाच्या आतील मुलांच्याकडून काम करून घेणं हा सामाजिक गुन्हा आहे. बघा, her angry question still shakes me and has the power to shake the whole world. तिचा तो क्रोधित असा प्रश्न मला हादरवून ठेवतो आणि आजही त्या प्रश्नाने मी मनातून की कोसळतो, हादरतो. त्या प्रश्नामध्ये फक्त मलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता आहे. हर क्वेश्चन इज फॉर ऑल ऑफ अस. तिचा प्रश्न फक्त माझ्यासाठीच नव्हे, आम्हा सर्वांच्यासाठी आहे. तिचा तो प्रश्न फक्त माझ्यासाठीच नव्हे, आम्हा सर्वांच्यासाठी आहे. व्हॉट आर वी डुईंग? आपण काय करीत आहोत? व्हॉट आर वी वेटिंग फॉर? आम्ही कशाची वाट पाहत आहोत? हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलाउड टू गो विदाउट रेस्ट? किती मुलींना आपण असेच गुलामगिरीमधून जखडू देणार आहोत? हाऊ मेनी गर्ल्स विल वी अलाउ टू गो विदाउट रेस्ट? मग अशा किती मुलींना सुटकेशिवाय आपण सोडणार आहोत? अशा किती मुलींना गुलामगिरीच्या जोखंडामध्ये आपण बांधून ठेवणार आहोत? आपण पुढे आलो पाहिजे आणि अशा मुलींना सोडवलं पाहिजे. चिल्ड्रन आर क्वेश्चनिंग आवर ॲक्शन्स, आवर इनॲक्शन म्हणजे निष्क्रियता. अँड वॉचिंग आवर ॲक्शन्स. आपल्या निष्क्रियतेवर ही मुले प्रश्न विचारित आहेत, त्याचबरोबर आमच्या कृतीची वाट पाहत आहेत. आपल्या निष्क्रियतेवर ही मुले प्रश्न उपस्थित करीत आहेत, त्याचबरोबर आपल्या चांगल्या कृतींची ते अपेक्षा करीत आहेत. वी नीड कलेक्टिव्ह ॲक्शन्स विथ सेन्स ऑफ अर्जन्सी. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. एव्हरी सिंगल मिनिट मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्ड मॅटर्स. एव्हरी सिंगल चाइल्डहुड मॅटर्स. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे. प्रत्येक बालपण महत्त्वाचं आहे. आपण अशा मुलांना अशा गुलामगिरीमध्ये ठेवलं नाही पाहिजे. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. प्रत्येक मूल महत्त्वाचं आहे. प्रत्येक बालपण महत्त्वाचं आहे. Therefore, I challenge the passivity and pessimism. Pessimism, निराशावादी, negative attitude surrounding our children. आणि म्हणून मुलांच्या सभोवती जी निष्क्रियता, जी निराशवादी भावना आहे, त्यास मी आव्हान देतो. आणि म्हणून मुलासोबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशवादी वृत्तीला मी आव्हान देतो. आय चॅलेंज दिस कल्चर ऑफ सायलेन्स अँड दिस कल्चर ऑफ पॅसिव्हिटी, दिस कल्चर ऑफ न्यूट्रॅलिटी, उदासीनता किंवा तटस्थपणे राहणे, काही न करता राहणे. न्यूट्रॅलिटी, नॉट सपोर्टिंग और हेल्पिंग. तटस्थ राहणे, उदासीनता असं म्हणू नका, तटस्थ राहणे. बघा काय की मौन बाळगणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या आणि तटस्थपणे बघत राहणाऱ्या या संस्कृतीला मी आव्हान देतो. या पुढे या आणि या मुलांची सुटका करा. बघा या पॅसेजमध्ये कैलास सत्यार्थी काय म्हणतात? निष्क्रिय राहू नका, तटस्थ फक्त
बघत उभे राहू नका, तर या समाजसेवेमध्ये भाग घ्या आणि हे पुण्यरूपी काम लहान मुलांना गुलामगिरीच्या जोखंडामधून सोडवत हे पुण्याचं काम करायचं. बघा, फक्त निष्क्रियतेची भूमिका घेऊ नका. I call upon all governments, intergovernmental agencies, businesses, faith leaders, विश्वासू लोकनेते, workers, teachers and NGO, non-government organization, and each one of us to put an end to all form of violence, हिंसा against children. आणि म्हणून कैलास सत्यार्थी काय म्हणतात, मी सर्व सरकारे, आंतर सरकारी संघटना, व्यवसाय, विश्वासू लोकनेते, कामगार, शिक्षक, अनेक अशासकीय संस्था यांना आपल्यापैकी प्रत्येकांना या मुलांच्या विरोधात हे जे बालमजुरीचं हिंसक रूप आहे ते संपवण्यासाठी बोलावित आहे. ते संपवण्यासाठी तुम्हाला मी हाक मारित आहे. बघा, कैलास सत्यार्थी म्हणतात, मी सर्व सरकार, सर्व आंतर सरकारी संस्था, व्यवसाय, विश्वासू लोकनेते, कामगार, शिक्षक, सर्व अशासकीय संस्था यांना इतकंच नव्हे तर आम्हा प्रत्येकांना, थोडक्यात कैलास सत्यार्थी म्हणतात, तुम्हा प्रत्येकांना की या मुलांच्या विरोधात बालमजुरीचं जे दृष्ट रूप आहे हे संपवण्यासाठी मी तुम्हाला हाक देत आहे, बोलावित आहे. स्लॅव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, sexual abuse and illiteracy, these things have no place in any civilized society. बघा, काय म्हटलं गेलं, गुलामगिरी, स्लॅव्हरी, गुलामगिरी, ट्रॅफिकिंग, तस्करी, गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक अत्याचार आणि निरक्षरता अशा कोणत्याही गोष्टींना, अशा वाईट गोष्टींना या संस्कृत समाजामध्ये जागा दिलं नाही पाहिजे. बघा, परत त्यामध्ये काय म्हणतात, स्लॅव्हरी, ट्रॅफिकिंग, चाइल्ड मॅरेजेस, चाइल्ड लेबर, सेक्शुअल अब्यूज अँड इलिटरसी, these things have no place in any civilized society. गुलामगिरी, तस्करी, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक अत्याचार, निरक्षरता या अशा वाईट प्रवृत्तींना कोणत्याही सुसंस्कृत समाजामध्ये जागा नसले पाहिजे. फ्रेंड्स, वी कॅन डू दिस. मित्रांनो, आम्ही हे करू शकतो. आम्ही ह्या समस्या थांबवू शकतो. गव्हर्नमेंट्स मस्ट मेक चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज. यासाठी शासन मुलांना अनुकूल असे धोरणे बनवायला पाहिजे. मुलांना अनुकूल चाइल्ड फ्रेंडली पॉलिसीज, मुलांना अनुकूल असे धोरणे बनवले पाहिजे. अँड इन्व्हेस्ट इन एज्युकेशन अँड यंग पीपल. त्याचबरोबर शासन जास्तीत जास्त शिक्षणामध्ये पैसा गुंतवला पाहिजे आणि तरुण लोकांना रोजगार देण्यासाठी अनेक उद्योगधंदे उभारले पाहिजे. शासन तरुण लोकांच्या मध्ये
शिक्षणामध्ये गुंतवणूक केले पाहिजे. बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. बघा, जे बिझनेसेस मस्ट बी मोर रिस्पॉन्सिबल, अकाउंटेबल अँड ओपन टू इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप्स. आता अकाउंटेबलचा अर्थ उत्तरदायी, इनोव्हेटिव्ह पार्टनरशिप नाविन्यपूर्वक भागीदारी. जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय नाविन्यपूर्वक भागीदारी उघडण्यासाठी जबाबदार असले पाहिजेत, उत्तरदायी असले पाहिजेत. म्हणजेच काय, नवीन नवीन उपक्रम ते निर्माण केले पाहिजे, नवीन नवीन भागीदारी उघडले पाहिजेत. लोकांना काम, म्हणजे थोडक्यात की लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलं पाहिजे, जेणेकरून ते त्यांच्या लहान मुलांना कामाला लावणार नाहीत. शासन, व्यवसाय, जे व्यावसायिक आहेत ते व्यावसायिक नवीन नवीन उपक्रम राबवले पाहिजेत, नवीन नवीन उद्योगधंदे निर्माण केले पाहिजेत, जेणेकरून लोकांना काम मिळेल. आणि त्या तरुण लोकांना काम मिळाल्यानंतर की ते लहान मुलांना काम करायला लावणार नाही. इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सिलरेट ॲक्शन. बघा, आंतरशासकीय सेवा संस्थांनी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. इंटरगव्हर्नमेंटल एजन्सीज मस्ट वर्क टुगेदर टू ॲक्सिलरेट ॲक्शन. बघा, आंतरशासकीय संस्था त्या कृतीला चालना देण्यासाठी, कृतीला गती देण्यासाठी एकत्रित काम करणं गरजेचं आहे. ग्लोबल सिव्हिल सोसायटी मस्ट राईज अबाउट द बिझनेस ॲज युज्युअल अँड फ्रॅगमेंटेड अजेंडाज. फ्रॅगमेंटेड अजेंडाज, विखुरलेले उद्दिष्ट. ग्लोबल सिव्हिल सोसायटी, वैश्विक नागरिक संस्था. बघा, वैश्विक नागरिक समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणं गरजेचं आहे. काय म्हटलं बघा, वैश्विक नागरिक संस्था त्यांचे रोजचे व्यवसाय किंवा विखुरलेले उद्दिष्टे याच्या पुढे जाऊन प्रयत्न केला पाहिजे. Faith leaders and institutions and all of us stand with our children. विश्वासू लोकनेते आणि संस्था, त्याचबरोबर आपण सर्वजण आपल्या मुलांच्या सोबत ठामपणे उभे राहिलोच पाहिजे. विश्वासू लोकनेते, अनेक संस्था आणि आपण सर्वजण आपल्या मुलांच्या सोबत ठामपणे उभे राहिलोच पाहिजे. वी मस्ट बी बोल्ड, मस्ट बी ॲम्बिशियस अँड वी मस्ट हॅव द विल. बघा, आपण धाडसी असलोच पाहिजे, आपण महत्त्वाकांक्षी असलोच पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडे प्रचंड इच्छाशक्ती, दृढ इच्छाशक्ती असलं पाहिजे. बघा, वी मस्ट कीप आवर प्रॉमिसेस. आपण आपली वचनं पाळली पाहिजे. आपण जे ध्येय बाळगतो, जी वचनं देतो, ती वचनं आपण पाळली पाहिजे. ओव्हर 50 years ago, on the first day of my school, I met a cobbler boy, चांभाराचा मुलगा. My age sitting outside the gate of my school. कैलाश सत्यार्थी त्यांच्या शालेय जीवनातील एक अनुभव सांगतात. 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्याच दिवशी मी माझ्या शाळेच्या गेटच्या बाहेर बसलेला, माझ्याच वयाचा पण शाळेच्या गेटच्या बाहेर बसलेल्या एका चांभाराच्या मुलाला मी भेटलो. परत बघा, ओव्हर 50 years ago, on the first day
my school, I met a popular boy, my age, sitting outside the gate of my school. 50 वर्षापूर्वी शाळेच्या माझ्या पहिल्याच दिवशी माझ्या वयाचा आणि माझ्या शाळेच्या बाहेर एका सांबाराच्या मुलाला भेटलो. तो शाळेमध्ये नव्हता, तर शाळेच्या गेटच्या बाहेर बसला होता. अशा मुलाला मी भेटलो. आय आस्क्ड माय टीचर्स व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड. तो मुलगा बाहेर चपला शिवण्याचे काम करीत होता. कैलास सत्यार्थी म्हणतात, मी शाळेमध्ये गेल्याबरोबरच मी माझ्या शिक्षकांना विचारलो की तो मुलगा बाहेर का काम करीत आहे. तो मुलगा बाहेर का काम करीत आहे. Why is he not with us in school? तो मुलगा आमच्या सोबत शाळेमध्ये का नाही आहे. My teachers had no answers. बाळांनो, की त्या प्रश्नाचे उत्तर त्या शिक्षकांच्याकडे नव्हते. कैलास सत्यार्थींचे शिक्षक त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. त्यांना सुद्धा लाज वाटली. बाळांनो, काय उत्तर द्यायचं. त्यांना सुद्धा दुःख कदाचित वाटलं असेल, लाज वाटली असेल की काय सांगावं. त्याच्याकडे पैसे नाही आहेत किंवा शिकण्याची कुवत आहेच, पण पूर्वी म्हणजे अनेक वर्षापूर्वी अनेक जातपात या गोष्टी मांडल्या जायचं. आज तसं काय नाही आहे. मग पूर्वी होतं बा, काही लोक शिक्षण घ्यायचं, काही लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग की कैलास सत्यार्थी यांचे शिक्षक त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाहीत. बघा, वन डे आय गॅदर्ड द करेज टू आस्क द बॉयज फादर. मग एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांना तो प्रश्न विचारण्याचे धाडस मी केलो. वन डे I gathered the courage to ask the boy's father. एके दिवशी त्या मुलाच्या वडिलांना तो प्रश्न विचारण्याचे मी धाडस केलो. ही से बघा, जेव्हा कैलास सत्यार्थी त्या मुलाच्या वडिलांना विचारले की तुम्ही तुमच्या मुलाला शाळेमध्ये का पाठवत नाही आहात, त्याच्याकडून असे काम का करून घेत आहात, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले बघा. सर, आय हॅव नेव्हर थॉट अबाउट इट. त्या मुलाचे वडील म्हणाले, सर, आम्ही याचा कधीच विचार केला नाही. आम्ही शिक्षणाचा विचार कधी केलाच नाही आहे. वी आर बोर्न टू वर्क. आमचा जन्म फक्त कष्ट करण्यासाठीच झालेला आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही फक्त गुलामगिरी करण्यासाठीच, कष्ट करण्यासाठीच जन्मलो आहोत हे आम्हाला माहीत आहे. बाळांनो, बघा, काही लोकांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा त्यांना माहीत नाही. काही मुलांना शिक्षण म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आहे. त्यांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पण माहीत नाही आहे. खरंच हे उत्तर अंतःकरण पिळवून टाकणाऱ्या बाळांनो. आज आपल्याला सर्व काही मिळतं, पण काही लोकांच्याकडे एक वेळेचं अन्न सुद्धा नाही आहे. ते आपल्या मुलांना पैशा अभावी परिस्थितीमुळे शाळेला पाठवू शकत नाही आहे. साधं पाटी आणि पेन्सिल सुद्धा मिळत नाही आहे. अशी सुद्धा काही लोक आपल्या समाजामध्ये आहे. हिज आन्सर मेड मी अँग्री. आणि त्यांचे उत्तर खरंच मला खूप क्रोधित केले. इट स्टील मॅक्स मी अँग्री. आणि ते उत्तर अजूनही मला क्रोधित करतं. त्या उत्तराने मी अजूनही खूप संतापतो. काय अवस्था आहे काही लोकांची. काही लोकांना त्यांच्या शिक्षणाचा अधिकार माहीत नाही. अधिकार माहीत असला तरी परिस्थितीमुळे ते मुलांना शाळेमध्ये पाठवू शकत नाही. त्या मुलांचं भविष्य त्याच ठिकाणी पूर्ण अंधकारमय होतं. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमारो. मग एक मूल म्हणून
तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिली, विजन दृष्टी. ॲज अ चाइल्ड आय हॅड अ विजन ऑफ टुमॉरो. आणि मग तेव्हाच एक मूल म्हणून मी उद्याचे स्वप्न पाहिले, उद्याची एक दृष्टी पाहिली. अ विजन ऑफ दॅट कॉबलर बॉय सिटिंग विथ मी इन माय क्लासरूम. कोणते विजन, कोणते स्वप्न, की तो चांभाराचा मुलगा सुद्धा माझ्यासोबत वर्गात बसला पाहिजे असं विचार. उद्या भविष्यात सर्व जाती धर्माची मुलं माझ्यासोबत शिकली पाहिजे, सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, सर्वजण एकसारखं शिक्षण घेतले पाहिजे, हे स्वप्न मी त्यावेळी पाहिले. अँड नाऊ दॅट टुमॉरो हॅज बिकम टुडे. आणि तो उद्या आज आलेला. जो उद्या मी काल पाहिला, जो उद्या मी काल पाहिला तो उद्या आज आलेला आहे. आणि तो उद्या आज झालेला आहे. आय एम टुडे अँड यू आर टुडे. मी आज आहे, तुम्ही आज आहात. आय एम टुडे, मी आज आहे. अँड यू आर टुडे. काय म्हटलं बघा, की तो आज मी आहे, तो आज तुम्ही आहात. टुडे इट इज टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू लाईफ, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, प्रतिष्ठा, आदर, right to equality and right to peace. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, प्रत्येक गोष्टीचा स्वातंत्र्य मिळविण्याचा, चांगल्या आरोग्याचा, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा, त्याचबरोबर प्रतिष्ठेचा, समानतेचा आणि शांततेचा अधिकार आहे. आणि तो मिळालाच पाहिजे. बघा, आज प्रत्येक मुलाला जगण्याचा, प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक स्वातंत्र्याचा, चांगल्या आरोग्याचा, शिक्षणाचा, सुरक्षिततेचा, प्रतिष्ठेचा, समानतेचा, त्याचबरोबर शांततेचा, शांतपणे जगण्याचा अधिकार आहे. आणि तो मिळालाच पाहिजे. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ आवर चिल्ड्रन इन ब्लिंकिंग स्टार्स. आज या अंधकाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यामध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहेत. टुडे बियॉन्ड द डार्कनेस आय सी द स्माइलिंग फेसेस ऑफ आवर चिल्ड्रन इन द ब्लिंकिंग स्टार्स. आज या अंधकाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यांच्या मध्ये मी आमच्या मुलांचे हसरी चेहरे पाहत आहोत. टुडे इन एव्हरी वेव ऑफ एव्हरी ओशन I see my children are playing and dancing. आज प्रत्येक महासागराच्या प्रत्येक लाटामध्ये मी माझ्या मुलांना खेळतेले, आनंदाने बागडतेले पाहत आहे. आज मी माझ्या मुलांना सर्वत्र आनंदाने बागडतेले, आनंदाने जगतेले पाहतोय. टुडे इन एव्हरी प्लांट, in every tree and mountain I see our children growing freely with dignity. आज प्रत्येक ग्रहावर, प्रत्येक झाडावर, प्रत्येक पर्वतामध्ये मी प्रतिष्ठेने, आदराने मुलांना वाढतेलं पाहतो. बघा, आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक वृक्षात, सॉरी बाळ, मगाशी चुकून प्लांटचा ग्रह घेतलो, प्रत्येक रोपट्यात असं म्हणा. टुडे इन एव्हरी प्लांट, इन एव्हरी ट्री अँड माउंटन आय सी आवर चिल्ड्रन ग्रोविंग फ्रीली विथ डिग्निटी. बघा, आज प्रत्येक रोपट्यात, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे, प्रतिष्ठेने वाढलेलं पाहतो. कारण परत बघा,
चुकून मगाशी प्लॅनचा अर्थ तो ग्रह झाला, इथं रोपटं घ्या, प्लॅनेट्स चुकून झाला तो रोपटं घ्यायचा आहे. टुडे इन एव्हरी प्लॅन्ट, आज प्रत्येक रोपट्यामध्ये, प्रत्येक झाडामध्ये, प्रत्येक पर्वतामध्ये मी आमच्या मुलांना सन्मानाने, प्रतिष्ठेने वाढलेलं पाहतो. फ्रेंड्स, आय वॉन्ट यू टू सी अँड फील दिस टुडे इनसाइड यू. मित्रांनो, तुम्ही हा आजचा दिवस तुमच्यामध्ये जाणार असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला हा आजचा दिवस तुमच्यामध्ये पहा जाणार असं मला वाटतं. माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स, ॲज आय सेड, मेनी इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग टुडे. माझ्या प्रिय भावांनो आणि बंधूंनो आणि भगिनींनो, मी आज अनेक मनोरंजक गोष्टी घडलेल्या तुम्हाला इथे सांगितलेलो आहे. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी तुम्हाला आज अनेक मनोरंजक गोष्टी घडलेले पाहिलेलो आहे. बघ, हा पॅसेज मी पुढच्या लेक्चरला परत घेतो. वेळ संपत आलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये हा टॉपिक मी हा पॅसेज परत घेतो.